नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. कशा आहात? मस्तच ना? असेच राहा. आज मी तुम्हाला एक बोधकथा सांगणार आहे. विषय आहे ना कलंक लग जाए. कथा खूप छान आहे, शेवटपर्यंत ऐका. व्हिडिओ जर आवडले तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. ज्यांनी सबस्क्राईब केले नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग अधिक वेळ न घालता कथेला सुरुवात करूया. कुणातरी देशाचा एक राजा होता. बरेच वर्ष राज्य त्याने भोगले. केस पांढरे झाले, वय झाले, तरी त्याने राजाचा त्याग केला नव्हता. राज्यारोहण समारंभाच्या दिनानिमित्त त्याने एक उत्सव करायचे ठरविले. देशोदेशीचे सर्व राजांना व आपल्या गुरूंना आमंत्रणे पाठवली. उत्सवाची सांगता आणि मुख्य आकर्षण होते एक जगप्रसिद्ध नर्तकीचा नृत्याविष्कार पण ठेवला. राजाने या उत्सवानिमित्ताने आपल्या गुरूंना जरा जास्तच दक्षिणा दिली, जेणेकरून जर गुरुजींना नर्तकीला काही बक्षीस द्यावेसे वाटले तर त्यांच्याकडे पुरेसे पैसे असावेत. संपूर्ण रात्रभर नर्तकी नृत्य करत होती. प्रत्येक प्रेक्षक मंत्रमुग्ध होऊन नृत्य पाहत होता. इतक्यात त्या नर्तकीचे लक्ष आपल्या तबलजीकडे गेले आणि तिच्या लक्षात आले की तो पेंगत आहे आणि त्याला सावधान करणे गरजेचे आहे, नाहीतर आत्तापर्यंत केलेल्या सर्व आविष्कारावर पाणी पडेल, प्रेक्षकांचा रसभंग होईल आणि राजा शिक्षा करेल ते वेगळे. त्याला जागे करण्यासाठी तिने एक दोहा म्हटला. दोहा असा आहे पहा. बहु बीती थोडी रही, पल पल गई बिताई, एक पल के कारण ना कलंक लग जाए. या दोह्याचा उपस्थितांनी आपल्या आपापल्या पद्धतीने अर्थ काढला. तब्बलजी सावधान झाला व त्याने आपल्या कलेवर लक्ष केंद्रित केले. गुरुजींनी राजाने त्यांना दिलेली सर्व संपत्ती त्या नर्तकीच्या चरणी अर्पण केली. राजकुमारीने आपल्या गळ्यातील अतिशय मूल्यवान हार त्या नर्तकीला दिला. राजपुत्राने आपल्या शिरावरील मुकुट त्या नर्तकीला दिला. राजा आश्चर्यचकित झाला. गेली संपूर्ण रात्र की नर्तकी नाचत होती, पण या एका दोह्यात असे काय आहे की या सर्वांनी आपल्याकडील अतिशय मूल्यवान वस्तू त्या नर्तकीला समर्पित केल्या. राजा त्या नर्तकीला म्हटला की एक सामान्य नर्तकी असूनही एका दोह्याने तू या सर्वांना जिंकलेस. असे या दोह्यात आहे तरी काय? मित्रांनो, पुढील प्रसंग आता लक्षपूर्वक ऐका. राजाचे गुरुदेव उभे राहिले आणि अश्रू भरल्या डोळ्यांनी म्हणाले, हे राजा, हिला सामान्य नर्तकी म्हणून हिला लेखू नकोस. ती आता एक माझी गुरु आहे, कारण या एका दोह्याने तिने माझे डोळे उघडले आहेत. तिने मला सांगितले की इतकी वर्ष सर्व उपभोग सोडून तू तपश्चर्या केलीस आणि आता शेवट जवळ आला असताना या ऐहिक गोष्टीत का अडकलास? एका नर्तकीचे नृत्य पाहून आपली साधना का नष्ट करीत आहेस? हे राजा, मी निघालो असे म्हणून गुरुजी मार्गस्थ झाले. राजकुमारी म्हणाली त्यानंतर, इतके वर्ष झाली, पण राजाच्या धुंदीत आपण विसरलात की माझे लग्नाचे वय निघून चालले आहेत. त्यामुळे मी आजच आपल्या सेवकाबरोबर पळून जाणार होते, परंतु याच्या या दोह्याने मला सद्बुद्धी दिली की उतावळी होऊ नकोस. तुझे लग्न कधीतरी होणारच आहे, मग आजच आपल्या वडिलांना का कलंकित करीत आहेस? म्हणून माझे डोळे उघडले आणि मी पळून जाणार नाही, राजकुमारी म्हणाली. त्यानंतर राजपुत्र म्हणाला, आपण वृद्ध झाला आहात, तरीही राजाचा त्याग न केल्यामुळे मी राजा होऊ शकत नाही. म्हणून आजच मी माझ्या सैनिकाद्वारे आपली हत्या करणार होतो. हिच्या दोह्याने मला समजावले, अरे मूर्खा, राज्यात काही अमर नाही, त्यामुळे कधीतरी हे राज्य तुझेच आहे. मग कशाला पितृहत्येचे कलंक लावून घेतो आहेस? थोडा धीर धर. त्यामुळे माझे डोळे उघडले आहेत आणि मी सावध झालो आहे. आता जेव्हा सर्व राजाने हे ऐकले तेव्हा त्यालाही आत्मज्ञान झाले. त्याच्या मनात वैराग्य दाटून आले. त्याने लगेचच आपल्या राजपुत्राला राज्याभिषेक करविला. मुलीला उपस्थित राजामधील योग्य राजाची निवड करायला सांगून तिचे लग्न लावून दिले. स्वतः आपल्या राणीसह वनात आपल्या गुरुजीकडे निघून गेला. आता हे सर्व बघून त्या नर्तकीने, नर्तकीने विचार केला की माझ्या एका दोह्यातून
इतक्या लोकांच्या आयुष्यात परिवर्तन झाले, परंतु माझे काय? आणि मग तिनेही ठरविले आणि तिने आपल्या या निषिद्ध वृत्तीचा त्याग केला व देवाची प्रार्थना केली, हे प्रभू, माझ्या पापाची मला क्षमा करा. यापुढे मी फक्त तुझ्या नावाचे गुणगान करेन व उर्वरित आयुष्य तुझ्या सेवेत घालवेन. मित्रांनो, उपरोक्त कथा या परिस्थितीत आपणासही लागू नाही का पडत? बहु भीती थोडी रही, पल पल गई बिताई, एक पल के कारण ना कलंक लग जाई. किती सुंदर कथा आहे बघा. या 2 ओळीने एवढ्या जणांचं आयुष्य बदलून टाकलं आणि त्या नर्तकीचं सुद्धा आयुष्य बदललं आणि गुरुजींचं सुद्धा आयुष्य बदललं. त्यासाठी आपल्याला सर्वांनासुद्धा या 2 ओळी खूप लक्षात घेण्याच्या आणि आपल्या अंमलात आणण्याच्या आहेत. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार.